नमस्कार. स्त्री आणि पुरुष, मग ते विवाहित असोत किंवा अविवाहित, त्यांच्यामध्ये जेव्हा लैंगिक संबंध निर्माण होऊ शकत नाहीत, मे बी एका पार्टनरला इच्छा होत नाही किंवा दोन्ही पार्टनर्सना इच्छा होत नाही, त्यामुळे त्यांच्यामध्ये सेक्स होऊ शकत नाही, त्याची कारणं आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये बघितली. या व्हिडिओमध्ये आपण पाहूया की त्यावर उपाय काय करता येईल किंवा हे त्यांचे रिलेशन्स इम्प्रूव्ह कसे करता येतील. काही जोडपी अशी असतात की त्यांनी आठवड्याचं टाइम टेबल ठरवलेलं असतं, सर्वच जण करतात तसं, पण ते काय करतात की त्यामध्ये त्यांनी सेक्ससाठी ठराविक दिवस आणि ठराविक वेळ राखून ठेवलेली असते की या दिवशी या गोष्टी करायच्या आहेत, ठराविक अमुक तमुक गोष्टी या दिवशी करायच्या आहेत, तसंच सेक्स पण या दिवशी यावेळी करायचं आहे. मुळात सेक्स ही काही ठरवून करण्याची गोष्ट नाहीये, ती आपसूक होणारी प्रक्रिया आहे, ती आपण होऊन घडणारी गोष्ट आहे आणि त्याच्यासाठी एक ठराविक मानसिकता, फिजिकल रेडीनेस या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे काय होतं की जेव्हा ही जोडपी असं काही ठरवतात आणि त्या दृष्टीने एकत्र येतात, तेव्हा एकतर त्यांच्यामध्ये मेकॅनिकल प्रक्रिया होते, एक प्रोसेस होऊन जाते मेकॅनिकली, पण त्याचा आनंद मिळत नाही किंवा ती होतच नाही. आणि ती जेव्हा होत नाही तेव्हा चिडचिड होते, फ्रस्ट्रेशन येतं आणि मग तो राग एकमेकावर काढला जातो. पण आपल्या काय चुकलं हे समजून घेण्या किंवा ते डिस्कस करून ठरवण्याऐवजी ते दोघेही एकमेकाला नावं ठेवत राहतात, एकमेकाची दूषण देत बसतात एकमेकाला आणि त्यातून ती दरी वाढत जाते. सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे मेंटेन गुड रिलेशन्स आउटसाइड युअर बेडरूम विच विल अल्टिमेटली रिफ्लेक्ट इन युअर बेडरूम. तुमच्या पार्टनर बरोबर बॉन्डिंग किती स्ट्रॉंग आहे यावर तुमचे सेक्शुअल रिलेशन्स हे आनंदी असणार आहेत की तणावाचे हे ठरतं. तुम्ही तुमच्या पार्टनरची किती काळजी घेता, त्यांचं कौतुक करता का, त्यांच्यासाठी तुम्ही त्यांच्या ज्या काही फिजिकल आणि इमोशनल गरजा आहेत त्याच्यासाठी तुम्ही अवेलेबल आहात का, त्यांच्याबद्दल तुम्ही इतरांसमोर कसं बोलता, या बऱ्याचशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत की ज्यांच्याकडे दुर्लक्ष होतं. पण असं गृहीत धरलं जातं की हे जरी रोज घडत असलं तरी बेडरूममध्ये रिलेशन्स निर्माण झाले पाहिजेत, की जे अशक्य आहे. तेव्हा हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की कम्युनिकेशन इज द की टू ग्रेट सेक्स. आपला पार्टनर माणूस म्हणून कसा आहे, त्याची जडणघडण, त्याचा स्वभाव कसा आहे हे समजून घेणं, दोघांमध्ये काय साम्य आहे आणि दोघांमध्ये काय विरोधाभास आहेत, त्याच्यावर आपल्याला काय मिडवे काढता येऊ शकतो, या गोष्टी आपण जितके त्यांच्याशी बोलू, त्यांना समजून घेऊ, तेव्हाच आपल्याला त्याची उत्तरं मिळू शकतात. त्याचबरोबर सेक्शुअल रिलेशन्सच्या बाबतीत सुद्धा आपल्या पार्टनरची काय कल्पना आहेत, त्यांना काय आवडतं काय नाही, आपल्याला काय आवडतं आणि काय नाही, हे सुद्धा कम्युनिकेशन करणं खूप गरजेचं आहे, जे आपल्या समाजामध्ये अजूनही होत नाही. आपल्या पार्टनरला प्रायोरिटाईज करणं हेही खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे विवाहित असो किंवा अविवाहित, आपली इतरांबरोबर जी रिलेशन्स असतात ती थोडा वेळ बाजूला ठेवून आपल्या केवळ पार्टनरवर फोकस करणं हे खूप महत्त्वाचं असतं. जनरली विवाहित जोडप्यांमध्ये तर हे खूप आढळतं की एकदा माणूस आपला झाला, लग्नाच्या बंधनात अडकला की त्याला गृहीत धरलं जातं. अविवाहित जोडपी येतात, त्यांच्यामध्येही हाच प्रॉब्लेम बऱ्याच वेळेस दिसून येऊ शकतो की एकमेकावर विनाकारण खूप हक्क गाजवला जातो, पण त्या प्रमाणात प्रेम नाही दिलं जात. त्यामुळे आपल्या पार्टनरला आपण प्रायोरिटी जर दिली नाही तर तो आपल्यापासून मनाने दूर जातो, दुखावला जातो आणि ज्याचा इफेक्ट तुमच्या सेक्शुअल रिलेशन्सवर होतो. मग दुसऱ्याला शिक्षा म्हणून तरी ते हत्यार म्हणून वापरलं जातं की त्याच्याशी कॉपरेटच करायचं नाही, किंवा मनाने दूर गेल्यामुळे मानसिकरित्या, इमोशनली, फिजिकली तुम्ही एकत्र येऊ शकत नाही. आणि केवळ एवढंच नाही तर पर्सनल हायजीन, ज्याबद्दल आपण मागच्या व्हिडिओमध्ये पण बोललो होतो. पर्सनल हायजीन म्हणजे शारीरिक स्वच्छता राखणं. आपण छान दिसावं, आपल्या पार्टनरला आपण अट्रॅक्टिव्ह वाटावं अशा पद्धतीने प्रेझेंट करणं, आपलं व्यक्तिमत्व खुलवतील असे कपडे वापरणं, सुगंधाचा वापर करणं, परफ्युम्स, अत्तर यांचा वापर करणं, आणि केवळ स्वतःवरच नाही तर ज्या ठिकाणी आपण एकत्र येणार आहोत ती रूम, ती जागा, तिथे सुद्धा सुगंधाचा वापर करणं, किंवा वातावरण निर्मितीसाठी काही छानसं हलकं म्युझिक, मंद आपण ज्याला संगीत म्हणतो ते लावून वातावरण निर्मिती करणं, या गोष्टी सुद्धा खूप महत्त्वाच्या आहेत. आणि या सर्व गोष्टींबरोबर लक्षात ठेवण्याची महत्त्वाची किंवा सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सेक्शुअल रिलेशन्स करता तयार होण्यासाठी लागणारा वेळ. स्त्री आणि पुरुष या दोघांनाही सेक्शुअल रिलेशन्स करता तयार होण्यासाठी वेगळा वेगळा वेळ लागतो. स्त्रियांना उद्दीपित होण्यासाठी खूप वेळ लागतो आणि पुरुष लवकर उद्दीपित होतात. त्यामुळे होतं असं की स्त्रिया तक्रार करतात की तो खूप घाई करतो
आणि एकदा त्याचं स्खलन झालं, इजॅक्युलेशन झालं की तो तोंड फिरवून झोपून जातो. त्यामुळे माझं समाधान होतच नाही. आणि ॲज अगेन्स्ट दॅट पुरुष तक्रार करतात की ती लवकर तयारच होत नाही, की ती काही कोऑपरेट करत नाही, ती नुसतीच पडून असते. आणि त्यामुळे फ्रस्ट्रेशन येतं, चिडचिड होते आणि मग एकतर संबंध प्रस्थापितच होत नाहीत किंवा जरी त्या दोघांमध्ये सेक्शुअल रिलेशन्स आले तरी त्याचा त्यांना आनंद घेता येत नाही. तेव्हा दोघांनीही हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की आपल्या पार्टनरला आणि आपल्याला लागणारा वेळ यातली गॅप भरून काढणं. दोघांनाही एकाच वेळी एकाच लेवलचं जर उद्दीपन असेल तर त्यांच्यात निर्माण होणारे सेक्शुअल रिलेशन्स हे दीर्घकाळ चालतील आणि त्याचा त्यांना आनंदही जास्त मिळेल. आणि त्यासाठी महत्त्वाचं आहे फोरप्ले. आता फोरप्ले म्हणजे काय? तर फोरप्ले म्हणजे ही कुठलीही एक प्रोसेस नाहीये की ठराविक साचा नाहीये त्याचा की या 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 गोष्टी केल्या, या स्टेप्स फॉलो केल्या की तुम्ही दोघेही सेक्शुअल रिलेशन्स करता तयार होऊ शकाल. ही सर्वस्वी त्या दोन व्यक्तींमधली, त्या जोडप्यामध्ये घडणारी गोष्ट आहे. मग त्याच्यामध्ये काय येतं? तर आपण ज्याला एकमेकाची प्रशंसा करणं, एकमेकाशी बोलणं, म्हणजे ज्याला इंग्लिशमध्ये खूप छान शब्द आहे स्वीट नथिंग्स. तर अशा गोष्टी एकमेकाला ज्या खुलवतील अशा गोष्टी बोलणं, एकत्र एखादं म्युझिक ऐकणं किंवा एकत्र शॉवर घेणं किंवा आणखीन एकमेकाच्या आवडीचं जे काही असेल ते त्या जोडप्याला अनुरूप त्यांच्यामधली जी स्पेशल गोष्ट आहे ती करणं, छोटेसे किसेस, हग्स किंवा टच यामधून आपल्या पार्टनरला त्या थ्रेशोल्डपर्यंत आणून ठेवणं की जिथून पुढे त्यांच्यामध्ये सेक्शुअल रिलेशन्स होऊ शकतात, यापर्यंत आणून ठेवणं, या प्रोसेसला फोरप्ले म्हणतात. आणि ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे की ज्याच्याकडे अजिबातच लक्ष दिलं जात नाही. हा फोरप्ले 10-15 मिनिटही चालू शकतो किंवा तासभरही चालू शकतो, ते सर्वस्वी त्या जोडप्यावर अवलंबून आहे. पण हा खूप महत्त्वाचा पार्ट आहे. त्यामुळे प्रत्येक जोडप्याने फोरप्लेकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. तर या काही मला समजलेल्या, माझ्या प्रॅक्टिसमध्ये माझ्या निदर्शनाला आलेल्या गोष्टी मी आपल्याशी शेअर केल्या. पुढे आणखीनही काही आपल्याला जर काही वाटत असेल की कोणता विषय मी हाताळावा तर आपणही मला कळवा आणि मलाही जे विषय महत्त्वाचे वाटतील त्याबद्दल मी आपल्याशी बोलेनच. धन्यवाद.